पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हसमे ताईडे लेकरा काका शिंदे सर कुठे आहेत? काय की शिंदे सर कुठे आहेत? कधी येणार आहेत माहितीये? नाही, लय दिवस झाले, मला बी दिसले नाहीत। बर काय सांगायलास? हा परत एकदा बरोबर लागला 20-40,000 झालं। होय होय आता आता पुढचा डाव मोठा खेळणार। आता 50 लावणार 50चा आणि मग नंतर कड 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 जॅकपॉट कड 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 जॅकपॉट ठेव ठेव ठेवून ही खुशी तर राधीकडे जाऊन काहीतरी गोड खाऊन सेलिब्रेट करायला पाहिजे। आता राधीच्या खानावळीत जाऊन डबल जिलबी डबल श्रीखंड डबल बासुंदी सगळं डबल डबल डबल। ए काय चाललंय हे? हा हे तर त्या निर्मला देवीचं कार्ट आहे। इथं कुठं तळमडलंय मायला त्याला मी दिसलो तर मी मारायचो मरे त्याच्या आईला। राधाक्का, राधाक्का, राधाक्का,
राधाक्का 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 तू कधी आलास? मी आत्ताच आलो. थांब, हे घे पाणी पी. चालते, मी देते पाठी. मी करते थोडं. आंटी काय ग? सदा पाणी आण पटकन. सांभाळून सांभाळून बस. मम्मी. काय झालं ग? आंटी अगं सावकाश. आंटी अगं निशांत आलाच नाही. काय? मला कस तरी होत होतं, मला त्रास होत होता आणि एकटीला राहायला बी भीती वाटत होती. अगं आंटी मम्मी नाही ना आज घरात, म्हणून तुमच्या सगळ्यांची सोबत पाहिजे असं वाटत होतं, म्हणून मी स्वतःहूनच आली. कार बी चालवता येत नव्हती म्हणून मी स्वतःहून रिक्षा करूनच आले. तू शांत हो पहिलं. आपण एक काम करू, आपण डॉक्टरांकडे जाऊ, नाही तर त्यांना बोलून घेऊ का? नाही नाही नको डॉक्टर नको, मी जरा आराम करेल ना तर मला बरं वाटेल. चालतंय. सदा यांना गेस्ट रूम दाखव आणि काय पाहिजे नको ते बघ. आधी गेस्ट रूम साफ कर जा. हळू हळू. तू आराम कर वर, मी बघते निशांत का नाही आला ते. अगं नाही नको, तो कामात असेल. मी त्याला लय फोन केले पण त्यानं काही उचलला नाही माझा फोन. आला नाही तो नाहीच, फोन बी नाही उचलला तुझा. बरं चल, तू बोलत बसू नको, आराम कर. चल मी बघते काय ते. मम्मी चल सावकाश. बस. अरे तू राहू दे, राहू दे. तिथंच ठेव. राधाक्का आता तू 2 मिनिटं आराम कर, मग आपण डॉक्टरकडे जाऊया. अरे नाही नको, थकव्यानं चक्कर आली आणि जवळचं कुणी नव्हतं म्हणून जीव घाबरा झालेला. पण आता तू आलायस ना, लवकरच बरं वाटेल मला. नक्की ना? नाही तर जाऊया आपण लगेच. चल. नाही गरज. अरे मगाशी मला काहीतरी व्हालतं म्हणून मी मदत मागायला बाहेर आले ना, तेव्हा तिथं तू असल्याचा भास झाला मला. मी हाक बी मारली बघ. नाही, भास नव्हता झाला, मीच होतो. मला समजलंच नाही. इयरफोन्स घातलेला ना मी. नाही, माझं चुकलंच. सॉरी. अरे मी काय तुला नोकरीवर ठेवलंय वय का? मला काय होतंय का नाही होतंय हे बघायचा कुणी पगार देतोय तुला? नाही समजलं तर नाही समजलं, त्यात चुकलंय का एवढं? नाही तसं नाही, पण कधी कुणाला मदत लागेल सांगता येत नाही ना. लक्ष पाहिजेच की आपलं. बिस्किट, चहा त्यात बुडवा. खा खा हळू. ही पूर्वा आहे. मी म्हणत होती ना, तीच पोरगी. चांगली आहे पोरगी. तुम्हासनी बी आवडली ना? पण आज तुमच्या लाडक्या निशांतला रागवणारे बरं कमी. काय झालं? तुम्ही काहीच बोलत नाही. असो, तू बस. मी नाही, तू बस. मी आपल्या दोघांसाठी लिंबू सरबत बनवते. अरे तू बी उन्हातनं चालायस ना, आणि मला बी जरा बरं वाटेल. थांब. नाही, तू बस, मी करतो.
अरे नको, मी करते. बस राधा, बस बस बस. आलो मी. आज काहीच बोलत नाही. अच्छा आंटी, निशांत अजून कसा नाही आला? फोन मी नाही उचलला त्यांनी. नाही ना. मुद्दाम करत नाहीये तो मम्मी. फोनचा प्रॉब्लेम झालाय काहीतरी त्याच्या. आता अननोन नंबरवरनं मेसेज आलता, महत्वाच्या कामात अडकलोय, सॉरी म्हणून. कैवारी हायसच त्याची. येऊ दे त्याला आता. काम कुठलं होतं, किती महत्वाचं होतं कळलंच समजा. नाही 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 आंटी, मी काय म्हणते, तो आल्यावर त्याला रागवू नको हं? नाही म्हणजे उगाच माझ्यामुळं त्या बिचाऱ्याला शिक्षा नको. शिक्षा शिक्षा व्हायलाच हवी. गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. काय झालं राधा का? हात कालीस? सरबत तयारच आहे, मी बाहेर घेऊनच येत होतो. अरे भय, पण मला कणिक मळायच्या, त्यासाठी आले मी. आता चक्कर आलेली ना तुला? मग लगेच काम करणार आहेस? हे सरबत घे, पी आधी. अगं पी. अरे सरबत पिणारच आहे, पण म्हणून काय कामच करू नको. यामुळेच तुला चक्कर आलती. आराम करायला नको, काय नको, आणि वरनं काम काम काम. जेवण पण टाइमवर नाही. ते काय नाही, तू काम करायचं नाही म्हणजे नाही. अरे खानावळीतलं सगळं सपलंय. त्या तिघी येतील तेव्हा जेवाय नको काय? राब राब राबत्यात बिचाऱ्या. काय जमेल तेवढं करते. नाही, काय गरज नाही. तू आराम कर, मी करतो सगळं. हा, तू आराम कर, जा बाहेर जा, चल. अरे पण ऐक तर. ऐकणार नाही, अजिबात ऐकणार नाही. लेकरा म्हणतीस ना मला, मग आज माझं ऐक. बाहेर जायचं, सरबत प्यायचं आणि आराम करायचा. बस, मला काय माहित नाही. अरे चल चल चल. नाही नाही नाही, चल चल, सरबत पी, चल. ये. आणि आता शांत बसायचं इथं. अरे इथं बस की. नाही, तू तू सरबत पी. वय बरं झालंय का? वय, तू एवढ्या मायेनं बनवलंस, गोडच लागलंय मला. मी तुझं ऐकलं का नाही? मग आता तू माझं ऐकायचं. तू आरामात सरबत पीत बस, मी जरा स्वयंपाक करून घेते. येळ नाही लागत मला. नाही नाही, अजिबात नाही. आज तर तू काम करायचं नाहीसच, मी करतो. अरे काय काय आणायचं सांग, मी आणतो. नाही नाही, मी आणते सगळं. अगं नाही म्हणलं ना, ठरलं की ठरलं. तू काय काय आणि कसं कसं करायचं सांग. काय आणू आधी? बरं, जा. कणकीचं सामान आण, परात आण, मीठ आण, पीठ आण, तेल आणि पाणी. हा, काय काय कुठे कुठे सांग. तिकडे गॅसच्या समोर जे 3 डबे आहेत त्यातला पहिला डब्बा. बापरे, दे इकडं. नाही, ठेवतो मी. नाही नाही नाही,
तू बस, मी करणार. नाही नाही मी करते. अगं नाही म्हणलं ना, तू शिकव, तू सांगशील तसं करतो मी. तू ऐकणार आहेस का नाही माझं? नाही ऐकणार. म्हणलं ना तू शिकव, काय काय करू सांग. बर. ए थांब, आधी स्वच्छ हात धुवून ये. जा. हा. बस. घे आता. आता या परातीत ह्यातलं पीठ घाल. घाल अजून. आणि आता त्यातलं थोडं मीठ ह्याच्यात घाल. एवढं? अरे एवढं नाही, खारट होईल. थोडं कमी. जा. आता हे पाणी घे. हा, आता हे पाणी घे. थोडं थोडं करून घाल. अरे एवढं थोडं नाही, पिठाच्या मापात घालायचं. घाल अजून थोडं. अरे बस बस बस, आता जास्त झालं. आता आता काय नाही, आता अजून पीठ घाल. थांब थांब थांब, मी घालते. नाही मी. अरे मी फक्त पीठ घालते, कणिक तूच मळ. हे बघ. असं. आता ते सगळं मिक्स कर. काय झालं? थांब, मी दाखवते. असं करायचं. चांगलं मळून घ्यायचं. समजतंय का? आता तू कर. जमतंय की? जमलं की मला. हा. झालं की? आता भाजी निवडून घेऊया. नाही नाही, हे होतच आलंय, मी भाजी निवडतो. अरे अगं ती सोपं आहे, येते मला. बर, पण तू आधी सरबत पिऊन घे. अगं हे झाल्यावर घेतो. पी म्हटलं ना, पी. अगं सरबत आहे का शिक्षा? किती आंबट आहे. आणि तू काय बोलली का नाहीस? का बोलू? मला तर चांगलंच लागलंय. चांगलं? आजपर्यंत एवढं घाण सरबत मी कधी पिलं नाही, आणि ह्याच्या पुढे पिणार पण नाही. काय विचार? का? कारण ह्याच्या पुढे मी सरबतच बनवणार नाही. अरे आधी हात धुवून ये. तो बघ, तिकडचा पेपर घे. आता ह्याची पानं मोडून ह्या ताटात ठेव आणि ह्या काड्या इथं ठेव. हा.
जमतंय की. किती गुणी आहेस र लेकरा. तू आमच्यासाठी एवढं केलंस आणि तुझं नावच विचारायचं राहिलं. नाव काय आहे तुझं? नाव राहू दे. तुम्हाला लेकरच म्हण ना, लय भारी वाटते. आणि मी तुला राधा का नाही अक्का म्हणू?